परिमळ गेल्या ओस फुलदेठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश समचरणं सरोजं सांद्रनीलामुदलां जगननीत पाणी मंडना मंडनाम तरुण तुलसी माला कंदर कंजनेत्रं सदय धवलास्य विठ्ठल चिंतयामि मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरुध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनवारी लोकाभिराम रणरंगधीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूप करुणा करत श्रीरामचंद्र शरणं प्रपद्यते मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवान्नरयुद्ध मुख्यम रामदूतं शरणं प्रपद्यते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मामेव लोकय पंकजलोचन पाविलोकणी लोचन मामेव लोकय पंकजलोचन पाविलोकणी सुखरूप भूपवरा जय दशरथ कुल कुमुद सुधाकर जय दशरथ कुल कुमुद सुधाकर Jai Ram, Jai Ram, Jai Ram.
पसुर सशिनव वृंदवलाक अरसन शरण दीनजन ग्राहक रावणारी सुखरूप भूपवर जय दशरथ कुल कुमुद सुधाकर राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। आज आपल्या या पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र लातूर एका वैकुंठ गमन सोहळ्याच्या औचित्यावर भजनी मंडळ, पाहुणे मंडळ, या परिवारावर प्रेम करणारे गुणीजन मंडळी आणि माझ्या वाट्याला आलेली आजची ही अत्यंत दुःखद घटनेतून प्राप्त झालेली सेवा, येण्याचा योग असतो महाराज। खूप वेळेस आमच्या सौभाग्यवती अर्चनाताईनं प्रयत्न केला, पण इतक्या रोडवर घर आहे माहीतच नाही। इथून रात्री अपरात्री तसं तर आठवड्याला या भागामध्ये लातूरची भेटच होत असते, पण दुर्भाग्य आदरणीय सरांच्या आईचं वैकुंठ गमन आणि त्या वैकुंठ गमन सोहळ्याला मला येणं हे भाग्य नाही महाराज। एक व्यक्ती गमावल्यानंतर या परिवाराला काय दुःख झालं आणि त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी आज वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं श्री गुरु प्राप्त स्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरुवर्य श्री गुरु मोतीराम महाराज, प्राप्त स्मरणीय परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य गुरुनाम मारुतरावजी महाराज दस्तापूरकर यांच्या परंपरेतलं आजचं कीर्तन। विठाल विठाल एकच तास कीर्तन करू, जेवणाचा वेळ झालेला आहे, थोडासा 1 तास आम्हाला उशीर झाला, हरकत नाही। पावसाने शेतकऱ्याची वाट लावली आणि ग्रामीण भजनी मंडळ म्हणजे शेतीवरच उरकत 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 पोहोचलो। आता जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, फक्त सही करून पेमेंट मंजूर करून जाणार। सुंदर भूमिका आहे नाथ महाराजांची। एक आदर्श जीवन कशाला म्हणतात याचं चिंतन नाथाने या अभंगामध्ये केलेलं आहे। 3 प्रखंड भरतात महाराज या पृथ्वीवरल्या लक्षणामध्ये। एक दैवत्वाचं लक्षण आहे, दुसरं विशेषत्वाचं लक्षण आहे आणि तिसरं मुक्तांचं लक्षण आहे महाराज। भगवंताला या दोन्ही लक्षणाची जरी गरज असली तर भगवंतानं ती गरज लोकांपुढं मांडलेली नाही। देवाला गरज आहे, मुक्तपणाची गरज आहे, विशेष प्राधान्याची गरज आहे। बरं गंमत अशी आहे, जगांना मुक्त करणारा परमात्मा तो मुक्त होण्याचे संकेत का म्हणून अभिप्रेत करेल? जगांना पारदर्शक असणारा परमात्मा तो विशेष लक्षणाची अपेक्षा का करेल? किंबहुना या अधिकारातून समोर येत असताना जो उच्चतम वर्ग आला त्या वर्गामध्ये ईश्वराने मानवी जन्माची उत्पत्ती केली महाराज। कशाची उत्पत्ती केली? मानवी जन्माची। मग त्याच्यामध्ये एक लक्षणीय नकाशा तयार केला। जन्म म्हटल्यानंतर जन्म कशाच्या आधारावर? एखाद्या जीवाला मृत्यूरोगी मनुष्यत्वाच्या लक्षणानं जर स्वीकृत करून त्याला तो देह भोगण्यासाठी स्वातंत्र्यता जरी दिली असली तर त्याच्या पाठीमागं कायद्याचे आणि आचारसंहितेचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने धर्मशास्त्रामध्ये मांडलेले। किंबहुना त्याला आपण
धर्म म्हणतो, किंबहुना त्याला आपण ज्ञान म्हणतो, किंबहुना त्याला आपण उपासना म्हणतो आणि किंबहुना त्याला आपण कर्म म्हणतो. विठ्ठल देहाच्या निर्मितीमध्ये जरी मुक्तपणाचं लक्षण नांदत असलं तर त्या देहानं केलेलं कार्य हे वेदाला मान्य असलं पाहिजे, त्या देहानं केलेलं कार्य धर्माला अनुकूल असलं पाहिजे, त्या देहानं केलेलं कार्य देशाच्या उपयोगात असलं पाहिजे आणि त्या देहानं केलेलं कार्य समाज उपयोगाने परिवार उपयोगाचं असलं पाहिजे. निस्तेजीय जीवनाचा संतांनी कधी स्वीकार केला नाही. आळशी मठबुद्धीच्या लोकांना संतांनी विशेषानं कधीच गौरव केलेला नाही. अरे प्रयत्न करून जर वाटलं होत असेल तर संतांनी तुम्हाला एक सुंदर धर्मग्रंथातला बायोडाटा तुमच्या समोर ठेवलेला आहे. विठाला विठाला संचित संचित सद्गुरू मारुतराव महाराज यांच्या चौकटीतले कीर्तन आहेत. महाराज तुम्हाला इकडलं तिकडलं काहीच ऐकाय मिळणार नाही. थोडंसं बोलू पण गोड बोलू महाराज, नाही जमत महाराज, चिंतनच करायचं. ज्या वेळेस नाथाने ज्ञानोबारायाने माझ्या तुकोबारायाने या जीवनाचा अभ्यास अत्यंत जवळून केला, प्रयत्न करून की तो मोकळ्या हातानं काय येतो, त्याने ईश्वर सत्तेला दोष दिला नाही, धर्मसत्तेला दोष दिला नाही, त्यांनी दोष दिला जीवनातल्या कारण सत्तेला. कारण सत्ता ही कर्माच्या आदिवासातून तयार झालेली असते. कारण म्हणजे काय? कारण म्हणजे काय? कर्म. आपण लातूरला का आलो ते कारण आहे. पण आता आपला प्रवास कुठून सुरू झाला? कर्मातून सुरुवात झाला. ज्या कामासाठी माऊली ज्ञानोबा खूप गोड वर्णन करतात. अर्जुना, पाहे पा शरीराच्या गावा, जया लागी आलेत पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. कारण ध्यास आहे, ज्याच्यासाठी तुला जन्म दिला होता तो जन्म धर्माचं रक्षण, तो जन्म कर्माचा त्याग, तो जन्म भगवत प्राप्ती, तो जन्म साधनाचा अध्यास आणि तो जन्म जीवनमुक्तीचं लक्षण महाराज. आणि मग या साधनेच्या परंपरेला बगल देऊन ज्या निरार्थक लक्षणाचा पसारा तू गोळा केलास अर्जुना, त्याच्यातली एकही वस्तू आपल्या उपयोगाची नाही. श्रीमद भागवत काय सांगते? 11वा स्कंद. मस्तकी केस चिकटले होती, ते त्याचे त्यास नुगवती, तेवी त्रिगुणाची गुणगुंती जीवा ती उमजेना. हो, जन्म कर्म सुख आणि दुःख हे जीवनाच्या 4 लक्षणं आहेत महाराज. पण जन्म कर्म सुख आणि दुःख या जीवनाच्या 4 लक्षणं सोपे आहेत. पण 5वं जी लक्षण आहे मृत्यू नावाचं लक्षण आहे, ती भयानक अवघड आहे. जन्मापेक्षा मृत्यू श्रेष्ठ आहे, कर्मापेक्षा मृत्यू श्रेष्ठ आहे, धर्मापेक्षा मृत्यू श्रेष्ठ आहे, आयुष्यापेक्षा मृत्यू श्रेष्ठ आहे, मृत्यूपेक्षा मृत्यू श्रेष्ठ आहे. हे काय बोलायलो? तुम्हाला भुका तर लागल्या नाहीत ना?
मी घड्याळ लावून चालू केलं, 1 मिनिट देत नाही. हे काय जवळ कार्यक्रम आहेत महाराज, आणि आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे, रात्री किती समाज असला तर 1.5 तासाच्या पुढे बोलायचं नाही आणि दुपारी 1 तासाच्या पुढे जायचं नाही महाराज. तुम्हाला परत आमचं ऐकण्याची आवड राहावी आहे ना महाराज. एक सुंदर चिंतन आपण मांडू, आणि या अभंगामध्ये काय नाथ महाराज आपल्याला विनंती करतात, उपदेश करतात, याचं थोडंसं चिंतन करू महाराज. विठाला विठाला आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडू कुमरा. महाराज जीवन हे स्वतंत्र नाही. जीवनाला ज्यावेळेस कर्माचा अध्यास प्राप्त झाला त्यावेळेस त्या अध्यासामध्ये 2 लक्षणं सिद्ध झाले महाराज. एक ज्ञान आणि दुसरं अज्ञान. अज्ञानाच्या मार्गाने गेला तर नरकाला जातो, ज्ञानाच्या मार्गाने गेला तर स्वर्गाला जातो महाराज. स्वर्गाला जात असताना देखील मृत्यू ताब्यात असला पाहिजे. स्वर्गाला जात असताना कामावर विजय मिळवला पाहिजे. स्वर्गाला जात असताना क्रोधाचा नाश केला पाहिजे. स्वर्गाला जात असताना ममत्वाचा त्याग केला पाहिजे. हिले भानगडी आहेत महाराज. आजच्या कीर्तनात तुम्हाला मी एवढं सगळं सांगणार नाही महाराज. याच्यासाठी सुंदर अशा प्रकारचा साधू संतांनी विचार केलेला आहे. एक भूमिका पाहू. आपलं 3 लक्षणं सांगितले. ईश्वर सत्ता, ईश्वर सत्तेला परिणाम काय? ईश्वर सत्तेला परिणाम काय? मान्यता. मानण्याची गरजच नाही त्यांना. का मानण्याची गरज नाही? त्याच्या अंश लक्षणातून जगाची उत्पत्ती आहे. मानण्याची गरज सामान्य जीवाला आहे का देवाला आहे? साधू संतांना देखील मानण्याची गरज नाही. संतांनी तुम्ही मानावं म्हणून परमार्थ केलाच नाही. समाजातला परमार्थ वेगळा आणि एकांतातला परमार्थ वेगळा महाराज. एकांतातला कोण मानलं होतं ज्ञानोबा? मला सांगा की ज्या तुकोबारायानं विश्वावर अध्यात्माची गवसणी घातली त्या तुकोबारायाला मंबाजी बुवानं बुरीच्या कुपाटीनं झोडपावं. मग काय अपेक्षा केली त्या मंबाजी बुवानं कडनं तुकोबारायाने? काही अपेक्षा केली नाही. त्यांची जागा मोकळी दिसल्याबरोबर तुकोबाराया म्हणले एक चाल वाढवा, मी जाऊन येतो मंबाजीच्या घरला. का बरं जाणार महाराज? अरे एक जागा मोकळी आहे. आपली जे ऐकणारी माणसं होते त्याच्यातला एक माणूस बाजूला का गेला आणि विचारलं बाबाजी तुम्ही का आलेत? नाही म्हणे तुमचं माझं जमत नाही. न जमण्यासारखं काय? तुमचं माझं भांडण झालं, तुम्ही मला मारलं, हा व्यवहार आहे. पण हा व्यवहार जर परमार्थामध्ये नेत असतात तर मंबाजी बुवा कधीच आपलं आत्मकल्याण होणार नाही. कधीच आपलं आत्मकल्याण होणार नाही. ही जिज्ञासता ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये, ही जिज्ञासता तुकोबारायाच्या जीवनामध्ये, ही जिज्ञासता नाथ महाराजांच्या जीवनामध्ये, आणि ही जिज्ञासता नामदेवरायाच्या जीवनामध्ये आहे महाराज. आणि म्हणून हे करीत असताना तुम्ही शेवटी काय मिळवलं? विठाला विठाला Yeah!
रत्नचंदन काय आईनं पुण्य केलं असेल तर असलं रत्न तयार झालं, नाही तर महाराजाला वाजविणारे बकळ झाले. मृदंग वाजवित नाही महाराजाला. मला हीच अडचण होती. दत्ताला म्हणलो अरे काय हो मेळ लागायचा नाही. नाही 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 तुम्ही ह्या म्हणले वा. आता मला सोडावंच वाटणं पण भांडवल संपले. काय नाही वेळ असते मला. सुंदर चिंतन आहे. भूमिका किती सुंदर मांडली नाथ महाराजांनी की जन्माच्या कर्मामध्ये ज्ञानाचा आध्यास जीवनामध्ये जर प्राप्त झाला तर त्याचे परिणाम काय होतात. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. बरं येणार बी नाही, जाणार बी नाही जाणार. मग तुमचा मुक्काम, तुम्हाला यायचं नाही गावाला, जायचं नाही वैकुंठाला, मग तुम्ही थांबलेत कुठं. राहिलो अनंता चे पायी. भगवंताच्या पायाजवळ. काय पायाचं महत्व आहे महाराज. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सुख वसे तुझे पायी, मज ठेव तेच ठाई, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे. हे पायाचं महत्व आहे महाराज. एक सुंदर भूमिका आहे शांती ब्रह्मनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये या अभंगावर सुंदर चिंतन केलेलं आहे. एका अभंगाचं सरळ चिंतन सांगून थोडंसं त्याच्यामध्ये घुसण्याचा आपण प्रयत्न करू. नाथांची भूमिका आहे. फूल, जे फूल आहे महाराज, गुलाबाचं फूल आहे, त्या फुलाला एक सुगंध नावाच्या परिमळाची ताकद आहे महाराज. सुगंध नावाच्या अवस्थेची ताकद आहे. पण त्या फुलाचा काही काळ संपल्यानंतर ते परिमळ जे सुगंध आहे, सुगंधाची भूमिका जी आहे ती निवृत्त होते. आणि निवृत्त झाल्यानंतर ते फूल आपोआप जमिनीवर पडते महाराज. जमिनीवर पडल्यानंतर ज्या देठाला फुलाशी संबंध होता त्या फुलाला देठाचा संबंध राहिला नाही, त्या देठाला फुलाचा संबंध राहिला नाही. तसं मानवी जीवन आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात की संसार नावाचा वृक्ष आहे, आयुष्य नावाचं देठ आहे आणि देह नावाचं फूल आहे महाराज. ऐकाल ना तुम्ही. संसार नावाचा वृक्ष आहे. हो महाराज 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी खूप गोड वर्णन केलं. नाही अज्ञाना वाचून मूळ, ययाशिलेपणाचे टवाळ, ऐशे जेने शिनसाळ देखिले झाड. चला बऱ्याच उभ्या सप्त्यात. दोरीची आवरगा डांगा मिळविता पैगा, तो शिनची वावुगा केला होय. महाराज हे निरार्थक लक्षण आहे, संसाराचं निरार्थक लक्षण आहे. पण हा वृक्ष आहे का. हो आहे. पण याचा एक स्वभाव चांगला आहे महाराज. या संसाराचा एक स्वभाव चांगला आहे महाराज. ज्यांनी संसार जिंकण्याचा प्रयत्न केला त्यांना ते मुक्त करते, आणि जे संसारात अडकून पडले त्यांना ते नरकाला घालते महाराज. त्यांना ते नरकाला. याचा स्वतंत्र स्वभाव, याचे दोनच लक्षण आहेत महाराज. त्याला जिंकण्याचा, जिंकणाऱ्या लोकांची यादी आहे महाराज. संसार जिंकणाऱ्या लोकांची यादी ऐकून घ्या. शुक याज्ञा अवल्क, दत्त कपिल मुनी, हरीशी जानोनी. हरीच झाले, ते आले होते देवासाठी, राहिले देवासाठी, आहेत देवासाठी. संसार नावाची अवस्था त्यांच्याकडे आली बी नाही आली. बरं, हा संसार स्वतःहून येतो का परिणामानं स्वीकारला जातो. अज्ञानाची भूमिका येतो. अज्ञानाची भूमिका आहे की याच्यामध्ये स्वतःहून येणारं हे कर्मच नाही महाराज, याला स्वीकारलं जातं. हो, याची उत्पत्ती कशी होते. अगदी जन्मल्यापासून 2 वर्षाचं, 1.5 वर्षाचं, 6 महिन्याचं झालेलं बाळ माणसावर नजर पडते. पाळण्यातून इकडं तिकडं बघतो. आणि मग एखाद्या महिलेने खेळवलं तर मग ते हसतं, दुसऱ्यानं खेळवलं रडतं, तिसऱ्यानं खेळवलं हसतं. त्या हळूहळू मोठं झालं की त्या परिवारातल्या सदस्याचा त्याचा परिचय होतो. गुंतला हा इथं गुंतला महाराज. त्या परिचय काय होतो. ही तुझी आत्या आहे,
ही तुझी मावशी आहे, ही तुझी आई आहे, ही तुझी आजी आहे, हा आजोबा आहेत, हा हे तुझी आई आहे आणि हे तुझे वडील. मला सांगा, या निर्विकार देहानं चैतन्याचा स्वीकार केला. जीवदशाच्या लक्षणामध्ये तो सिद्ध झाला. सिद्ध झालेल्या लक्षणामध्ये त्याला माझा परिवार या नावाचा रोग लागला महाराज. हो, भगवान तेच सांगतात, अर्जुना मजची स्तव झाले परिम्या नाही केले, ऐशे जेने जाणी तले तो सुटला का. अरे माझ्या सत्तेने हे होत आहे, पण मी केलंय हे मी कधीच स्वीकारित नाही. मी केलंय. आता स्पीकर मध्ये पुकारते, कुणाचं कीर्तन आहे? अशोक महाराज खानापूर. त्याच्या बापाचं आहे का कीर्तन? कीर्तन कुणाचं आहे? अशोक महाराजांचं नाही, त्यांच्या वडिलांचं नाही. कीर्तन नाथ महाराजांच्या अभंगावर, नाथांचं. तो एक त्याच्यावर अभ्यासानं चिंतन मांडणारा एक वक्ता म्हणू शकता. पण कीर्तन जगामध्ये कीर्तनकार थोडे झाले महाराज. तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नाथ बाबा, नामदेवराया, निळोबाराया आणि परंपरेतले आपले सगळे संत मंडळी. ज्यांनी तुकोबांना स्वीकारलं तुकोबांचं कीर्तन, ज्ञानोबारायांना स्वीकारलं ज्ञानोबारायांचं कीर्तन. मग माझं कीर्तन मी काय सांगतो फोनवर, आज चला भजनी मंडळ, आज लातूरला जायचंय, माझं कीर्तन गुंतला. हा इथं प्रपंचाची उत्पत्ती झाली, इथं मोहाची लागण झाली आणि मोहाची लागण झाल्यानंतर 6 विकाराचा जन्म होतो. एका मोहाच्या पाठिंब्यावर 6 विकार म्हणतात आणि हे 6 विकार षडरूपी म्हणतात. हे भगवंताच्या मार्गातले कट्टर विरोधक आहेत. नरकाला नेणारे हे साथीदार आहेत आणि उत्तम गतीचे हे रस्ता रोखणारे दरोडेखोर आहेत. काय वर्णन केलं? हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. महाराज यांच्या तावडीतून मुक्त व्हायचं असेल तर आयुष्या शेवटी देह तैसा. ज्याप्रमाणे संसार नावाचा वृक्ष आहे, देह नावाचा देठ आहे आणि याच्यावर सुंदर अशा प्रकारे आयुष्य नावाचं फूल लागलेलं आहे. या आयुष्य नावाच्या फुलाचा उपयोग जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, चांगल्या पद्धतीने केला तर तो देह त्या फुलाच्या देठासारखा एकटा न राहता हजारो अनुयायी त्याच्या पाठीमागे असतात. किंबहुना त्याला जग किंमत देतं, जग त्याच्या अधिकारात थांबतं. अरे जीवनाची सुरुवात कशी करावी? त्या फुलाला कुठपर्यंत किंमत होती? जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत. तसं या देहाला कुठपर्यंत किंमत आहे? सत्ता आहे, पैसा आहे, तोपर्यंत. बाकी जीवनामध्ये जर कलाटणी मिळाली तर त्या धनाची झाली तुटी. जवळ नातं लांब जाते. नाथांनी वर्णन केलं, त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसून लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी. मग या जीवनामध्ये प्रखर प्रकाशमय जीवन जर जगायचं असेल तर या सिद्धांतावर नाथ महाराज म्हणतात, हे आम्हाला मंजूर नाही. फुलाला किंमत होते, सुगंध होता तोपर्यंत. तसं या देहाला किंमत आहे, चैतन्य आहे तोपर्यंत. पण त्याचं कर्म जर निष्क्रिय असेल तर त्या कर्माला कुणी स्वीकार करू शकत नाही. याच्यावर ज्ञानोबारायाची भूमिका बघा. ज्ञानोबारायांनी ओवी टाकली, परिमळ रिघालिया पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसा आयुष्याच्या मुठी केवळ देह. ज्ञानोबराय म्हणतात, अरे या निरार्थक देहाला निरार्थक करण्यासाठी स्वीकारलेल्या साधनांचा तो उपयोग अधर्माच्या मार्गाने केलास, अज्ञानाच्या मार्गाने केलास आणि आयुष्यात शेवटी देह देसा. एकटं राहावं लागणार आहे, एकटं जावं लागणार आहे. जावं तर लागतच. मी सांगितलं, ईश्वर सत्ता, ज्ञान सत्ता, धर्म सत्ता, कारण सत्ता, या 4-5 सत्तेच्या पुढं काळाची सत्ता प्रखंड आहे महाराज.
तो अनिवार्य आहे. ज्ञानोबराय म्हणतात, न्याळी पा केवडा पसरला से जबडा करुण माझीर वडा आकार गजो. हे मरण सिद्ध आहे, पण सिद्ध मृत्यूतून जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा तर काय केलं पाहिजे? हरिमुखी गाता भजन कर. भजन जर केलं तर काय होतंय? चिंता नावाची अवस्था संपुष्टात येते, आणि चिंता संपुष्टात आली की जन्म मृत्यू जाग्यावर थांबतो. जन्म घ्यावा लागत नाही आणि मरावं लागत नाही. आता या दोन गोष्टीचं चिंतन करू आपण. जन्मावंच लागतं आणि मरावंच लागतं. महाराज नाथ महाराज म्हणतात नाही जमत. तुम्ही जर माझ्या भगवान परमात्म्याचं हरीचं जर भजन केलं, भजन गाता हे भजनाचं साधन सांगितलं. भजन गावं लागतं महाराज. भजन त्याच्यामध्ये वर काय घ्यावं लागतं. घेण्यासाठी एकांताची गरज आहे आणि गाण्यासाठी लोकांताची गरज आहे महाराज. वेगवेगळ्या चालीवर त्याला भगवंताला खुश करण्यासाठी जी साधना केल्या जाते त्या साधनेचं नाव आहे गायन महाराज. त्याच्यामध्ये मोक्ष आहे. आणि मग गाशी तरी एक विठ्ठलाची गाई. गात असताना गाणं भजनाचा आविष्कार जरी गाणं असलं तर गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम गाण्यानं ते लोक देव रूप झाले महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाचं सर्वोच्च भूषण असणारे बाबा महाराज सातारकर महाराज. समाज किती असो, अर्धा तास रामकृष्ण हरी बसा उठून जा. कारण कीर्तन हे बसलेल्या लोकांना समाधी देणारं औषध आहे महाराज. कीर्तन हे तुम्हाला हसवणं खेळवणं लोळवणं नाही महाराज. कीर्तनाची पद्धत आदरणीय बाबा महाराज सातारकरांची महाराज. हा, आणि चिंतनाच्या वेगळं त्यांनी काहीच सांगितलं नाही. आपोआप लोक हसत होते कारण त्यांचे युनिट कळाल्यानंतर. मुद्दाम हसवायचं नाही महाराज. ही भूमिका काय महाराज? या परंपरेला सर्वात मोठं देणं लाजलं महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य गुरुनाम दुंडा महाराज देगलूरकर. काय चिंतन आहे महाराज त्यांचे. जर अभंग आपण ऐकले, मागण येते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या चिंतनावर अख्खी आळंदी रडवली होती महाराज. एकेकाळी अख्खी आळंदी रडवली होती महाराज. ही भूमिका आहे. नाथबाबा म्हणतात, भारीचं जर भजन तू गायलास तर चिंता नष्ट होईल, आणि चिंता नष्ट झाली की त्या नाही मागुता जन्म घेणे. आता थोडंसं चिंतन आहे महाराज. जन्म कधी घ्यावा लागतो? मृत्यू पावल्यानंतर. एक चक्र आहे. ज्ञानोबराय म्हणतात, उपजेते नाशे नाशले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे. हा, तू दुसरी ओवी आहे, ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे, जन्म मरण तैसे आणि वार जगे. सूर्य उदय झाल्यानंतर सूर्याचा अस्त आहे, सूर्याचा अस्त झाल्यानंतर सूर्याचा उदय आहे, सूर्याचा उदय झाल्यानंतर सूर्याचा अस्त आहे, सूर्याचा अस्त झाल्यानंतर सूर्याचा उदय आहे. हे परिणाम चक्र जे उद्धवा या जीवात्म्याला याच चक्राच्या चौकटीमध्ये मी अडकवलेला आहे. जन्म मृत्यू जन्म मृत्यू. गंमत अशी आहे, जन्मापासून मरेपर्यंतच्या प्रवासामध्ये एकच स्टँड लागते. त्या बस स्टँडचं नाव आहे कर्म.
त्या बस स्टँडचं नाव काय? कर्म. हो, विडाला विडाला जन्मापासून मृत्यूपर्यंत च्या प्रवासाचं नाव आयुष्य. आयुष्यरूपी साधनेतून आपला प्रवास सुरू झाला, पण कुठं थांबला हा प्रवास? कर्म नावाच्या चौकटीमध्ये थांबला. हो, ज्ञानोबराय म्हणतात, तेची तयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते गती सपात्र तेच झाले. जन्मल्याबरोबर बाळाची आई मरण, काय म्हणतात त्याला? कर्म. संसाराचा भर आला की संसारातला कर्ता पुरुष जाणं, काय म्हणतात? अहो, त्यांचं पाप उभं राहिलं हो. एखाद्या अपुऱ्या संसारामध्ये पती जाणं किंवा पत्नी जाणं, म्हातारपणी आपल्या देखत तरुण मुलगा जाणं, वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये 3 लक्षणं आहेत महाराज. दैवी कर्म वेगळं, आत्मिक कर्म वेगळं आणि भौतिक कर्म वेगळं. उदाहरणार्थ 2-3 लाख रुपये काढले संसार चरविला, कारण 700 कट्टे सोयाबीन होणार होते. त्याला किती कट्टे सोयाबीन होणार? गबर माणूस 2-3 लाख रुपये घेऊन काम केलं, ढीग लागला. आता उद्या मशीन सांगायच्या आत एकानं जाऊन पेटवून दिला, 700 कट्ट्याची राख झाली, 3 लाख रुपये देणं बसलं. हे कर्म कोणतं आहे? भौतिक कर्म आहे. लोकांना दिलेला त्रास भौतिक. आता गंमत अशी आहे, चांगल्या शरीरानं परमार्थ होतो महाराज. हो, ज्याला शुगर बीपी आहे अशा माणसानं परमार्थ होत नाही महाराज. नाही 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 नाही. आणि एक सांगतो, जोपर्यंत उभा राहून कीर्तन करता येते तोपर्यंतच कीर्तन करावं. लय पुढं जाऊन कीर्तन करण्याचं भानगडीत पडू नये. काय गरज पडले? आपल्या कीर्तनाला कोणते लोक भुकेसले तर हा? ज्यावेळेस या देहाला कमरामध्ये अवसान नसेल, बसायचा टाइम येईल, त्यावेळेस मित्र मोतीराम महाराजाची शपथ घेतली, बसायचं नाही, कीर्तन सोडायचं पण बसायचं नाही. ऐच नाही मला, हे साधन आहे. बरं, ही बैठक, बरं त्यांना तरी बसा वाटाले का? नाही महाराज, त्यांना नाही. त्या चौकटीमध्ये ते अडकलेले, त्या चौकटीमध्ये का? देहातल्या शक्तीनं पाठिंबा ज्या वेळेस काढून टाकल्या जातो त्यावेळेस बसून का होईना निजल्याने गाता उभा नारायण आहे सवलत, बसून का होईना चिंतन करायलेत ना. माझी भूमिका अशी आहे, ही आत्मिक कर्म आहे. हे कोणतं कर्म आहे? आत्मिक कर्म आहे महाराज. नाही महाराज, इतक्या वया मी म्हणतो की मला कळतंय तसं मी आणखी बिमार पडलो नाही आणि कुण्या डॉक्टरला 100 रुपये घालावे लागले नाहीत महाराज. नाही, कारण ही देखील भगवंताची देण आहे महाराज. ही देखील भगवंताची देण आहे. उगं इंजेक्शनावर जगणं म्हणजे मेलेलं बरं. इंजेक्शनावर जगणं म्हणजे मेलेलं. उगं ना परिवाराचं वेळ मन असते, जगावं जगावं. अरे काय करायला जगून? ते काय शेतात जाणार आहे का? ते काय जनावर राखणार आहे का? ते काय घरात तरी काय करणार? नाही महाराज. मग हे भगवान एक संकल्प कर की आमच्या वडिलांची अशी अवस्था, या यातनेतून यांना लवकर मुक्त कर. ह्याच परिवाराकडे मागणी केली पाहिजे. कारण गेलं गेलं म्हणावं, गेलं 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 गेलं. घ्या पलंगाच्या खाली टाकलं की आता जिकडं तिकडं फोन सुरू झाले की हे टुळू टुळू बघावं. काय परिणाम? काय ते कर्म आहे महाराज. गेल्याचा भास करते, जाऊ देत नाही. त्याचा आणखी हिशोब चुकता करायचा आहे. पुन्हा काही काळ राहतो, पुन्हा काही काळ जातो. अरे एकदाच का जात नाही? त्याचं कारण आहे तेच तयाचे कर्म मांडून ठेविले स्वतंत्र, त्या गतीस पात्र तेच झाले. त्या गतीला ते हो आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे. मग नाथ महाराज, तुमच्या कर्माच्या बाबतीमध्ये तुमचं म्हणणं काय? हेडपट हो. ज्या कर्मानं दुनियाचं वाटोळं केलं ते कर्मच आमचा विठ्ठल झाला.
विठाला ती झाली ब्रह्मार्पण झाले ब्रह्मार्पण जनानो हे हा अवघा जनार्दन जनवे हा अवघा जनार्दन ऐशे ऐकता मती संत जन ऐसे ऐकता ते संत जन एका जनार्दनी बांधली निज खुणा एका जनार्दनी बांधली निज खुणावो झाले संध्या संदेह माझा गेला झाले संध्या संदेह माझा गेला झाले संध्या संध्या माझा गेला झाले संध्या संध्या माझा गेला कर्मेती झाली ब्रह्मार्पणा जनन हे हा अवघा जनार्दन ऐशा ऐकता निवती संत जन का जनार्दन मानवी निजा पक्क्या भूका लागतात तेव्हा तिला परवाय करायला सहज कर्मे ती झाली हा नाथ महाराजांनी हे सांगितलं ज्ञानोबा तुमचं म्हणणं काय कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काय ज्ञानदेव म्हणे आम्हा जन्म मरण नाही का आजी संसार सुपळ झाला गे माय आणि देखी रे पाय इथं झालं तुझे पायी सुख सुख वसे अहो लय अभंग चिंतनाचे जो महाराज लोक थोडं लक्ष घालणार महाराज अभंगामध्ये बघा किती सुंदर अभंग आहे साठविला हरी जिही हृदय आता फक्त द्रुपदाचं कडवं घ्या त्याची सरली येरजार कुणाची साठविला हरी त्याची सरली येरजार जिही हृदय मंदिरी त्याची सरली येरजार झाला सफळ व्यापार त्याची सरली येरजार हरी आला हाता त्याची सरली येरजार मग कायची भय चिंता त्याची सरली येरजार तुका म्हणे हरी त्याची सरली येरजार काही उरून येते अहो या कीर्तनाची गरज आहे लोकाला हो या कीर्तनाची गरज आहे लोकाला महाराज हे सांगायचंय आता दुसरा एक अभंग आहे तयाचा हरिक वाटे देवा आपुलिया हिता जो आशे जागता तयाचा हरिक वाटे धन्य माता पिता तयाची तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे साथी तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण तयाचा हरिक वाटे देवा अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी तयाचा हरिक वाटे देवा तरी माझ्या देवा यालाच कीर्तन म्हणतात महाराज उगा गप्पा मारण्याला कीर्तन म्हणत नाही यालाच कीर्तन म्हणते महाराज आणि जे ऐकतील भाग्यवान ते ऐकतील उठून जाणाऱ्याला जाऊ द्या लोकाच्या मनावर कधीच कीर्तन करायचे नाहीत महाराज जावोनी आवना करावे कीर्तन मानोनी पाशान विठ्ठल रूप लोक विनाकारण त्रास देते म्हणून तुकोबारायनं प्रतिज्ञा केली जावोनी आवना करावे कीर्तन परिणाम काय त्या नाही मागुता जन्म घेणे बरं आता या जन्माला तुम्हाला सवलत मिळाली हो हो काय सवलत मिळाली सवलत बरं ज्यांनी भजन नाही केलं त्यांच्या आयुष्यामध्ये परिणाम कोणतं दुःख आहे महाराज परिणाम कोणतं दुःख आहे नाथ महाराज सांगतात घडी 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 काळवाट याची पाहे 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 घडी काळवाट याची पाहे घडी घडी काळवाट याची पाहे अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश
जन्म मिळून जर कोणी भजन केलं नसेल, याच्यात जर एखादा वर्ग बाजूला गेला असेल, भजन करणाऱ्याचं फळ सांगितलं, त्यांना ही मागुता जन्म घेणे, त्याची चिंता खलास. पण भजनाला डावलून जर जगत असेल तर घडी घडी काळ वाटे पत्त्यावरच राहते महाराज. पत्त्यावर तुम्ही मोटरसायकलवर फिरा, गाडीवर फिरा, विमानानं फिरा, बरोबर त्या ठिकाणी तो गाठणारच. त्या ठिकाणी तो गाठणार, ठरलेला आहे महाराज, ठरलेला आहे. याच्यामध्ये बदल होत नाही. न्याहाळी पाके वडा पसरला से जबडा, करोड माझीर वडा आकार गजू. मृत्यू आणि काळ याची भेट होणार म्हणजे होणार. बरं गंमत कशी आहे, काळ हेच मृत्यू आहे आणि मृत्यू हेच काळ आहे. बदल नाही महाराज. मृत्यू हेच काळ आहे आणि काळ हेच भजन आहे महाराज, मृत्यू आहे. मग याच्यातून मुक्त होण्यासाठी काय करायचं महाराज? वारकरी संप्रदायाचा स्वीकार करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, पंढरपूरची वारी करा, गाथा ज्ञानेश्वरी तुमच्या घरात आणून ठेवा. घरामध्ये जर गाथा ज्ञानेश्वरी झाले तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या घराचा सुगंध अखंड द्रवत राहतो महाराज. ही या 2 ग्रंथाची किंमत आहे महाराज. माझी माय ज्ञानेश्वरी आहे आणि माझा बाप गाता आहे, या विचारानं जर बाहेर पडला तर ती माय आणि बाप बरोबर सुरक्षित घरी आणून सोडतात महाराज. ॲक्सिडेंट होणार नाही, मृत्यू होणार नाही. अरे इतका भरोसा असला बरी अक्षर खोटी आहेत का? अक्षर खोट. राघवे सागरात पाषाण तारिले, रामाने दगड तारले, तुकोबांचा गाथा तरला, आणि मग आपण का तरू शकत नाहीत भजनामुळं? पण जे प्रभूच्या साधनेमध्ये जे भजन होतं वानरांचं, गाथ्याच्या साधनेमध्ये जे भजन होतं तुकोबारायचं, त्या साधनेमध्ये भजन अशोक महाराजाचं असलं पाहिजे. नक्की उद्धार झाल्याशिवाय राहू शकत नाही महाराज. ही काळ्या दगडावरली रेग आहे. आणि मग याच्यामध्ये तफावत तुम्ही निर्माण करत असताल तर आपलं पाप आहे. घडी घडी काळ वाट याची पाय. मला जावं लागलं. जगाचा मालक ज्याच्या पोटाला जन्माला आला, जगाच्या मालकाचा बाप राजा दशरथ, जगाच्या मालकाचा बाप राजा दशरथ. पण कैकेयीच्या घरामध्ये महाराज एकही मुलगा नसताना पाये खोरून पाये खोरून पाये खोरून विचित्र पद्धतीच्या मृत्यूच्या जवळ जावं लागलं. मी पाया पडून तुम्हाला सांगतो, आयुष्य थोडं आहे, कामं भरपूर आहेत मायबाप हो, आयुष्य थोडं आहे जरूर. हे पाहिजे वैभव. माझ्या आदरणीय सरांचा आणि अर्चनाचा हा संसार बघितला. मी 8 महिने जेवण करीत नाही महाराज. क्रांतिमय जीवन आहे या दोघा जोडप्यांचं, सहज होत नाही. एकानं पाठिंबा काढला की दुसरं हे होऊन जातंय. पण नाही, शुद्ध पिझ्झा पोटी आईनं घडवलं. सरांच्या वादळी जीवनाचा अभ्यास माझ्याजवळ जेवढा आहे त्यांच्या परिवाराजवळ नाही महाराज. इतक्या वादळी जीवनातून त्यांनी इथपर्यंत आणलं. पुरुषाच्या पाठीमागं वादळ लागलो, पुरुषाच्या पाठीमागं वादळ लागलो की ती वादळ थांबवण्याची ताकद त्याच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून स्वीकारलेल्या नात्यामध्ये आहे महाराज. पत्नी या शब्दाचा अर्थ कळाला का? पतनापासून सगळ्या कुटुंबाला रुखवते आणि पतीची सेवा करते ती पत्नी महाराज. व्याख्या किती सुंदर आहे महाराज. आणि ज्या मातेचा अंतकाळ झाला, ऊपर जिसका अंत नहीं उससे आसमान कहते, जिस प्यार का अंत नहीं उसे माँ कहते. सर इतके जरी मोठे झाले असले तर मात्र देवो भव पितृ देवो भव. कारण आईनं 4 दिवसातून यांना मजुरी करून शिक्षण शिकवलं आणि इथपर्यंत आणून सोडलं. मला आल्या आल्या माहिती दिली परिवारानं किंवा या दोन्ही पती पत्नीनं जवळजवळ खूप अशा प्रकारची सेवा केली. अरे मग हे उसनच आहे महाराज. तुम्ही तुमच्या आईवडिलाची सेवा कराल तर तुमचे लेकरं तुमची सेवा करा. आता कीर्तनात महाराजांना सांगायची गरज नाही. ज्यांना लेकरं आहेत त्यांनी सावधान, म्हातारीचा सांभाळ करा. तुमचं म्हातारपण आरामीमध्ये जाणार आहे.
आणि म्हातारी जर तुम्ही चुकीच्या मार्गाने त्यांचे हाल करीत असतात तर भगवान कधीच तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी नावाची बरकत येऊ देणार नाही महाराज. का? आईशी कळवळ्याशी जाती करीला भावीन. आणि हे जीवन समर्पित जीवन आहे महाराज, सेवामय जीवन आहे महाराज, धर्ममय जीवन आहे महाराज. एका क्षणाची चाहूल असते पण आयुष्याला कलाटणी मिळते, त्याचं नाव संसार आहे. एका क्षणाची चाहूल आयुष्यात बदल घडतो, त्याचं नाव संसार आहे महाराज. आणि आयुष्याची शिदोरी शेवट गोड जे होतो त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. का साधन आहे? गेले 40 वर्ष मी रोडवर आहे महाराज. घराचा त्याग, सगळ्याचा त्याग, ही काय गरज आहे? एकच गरज आहे, उत्तम गतीच्या पायरीवर भगवंतानं नेऊन ठेवावं. लोकांकडनं काय अपेक्षा करायची? रिद्धी सिद्धीदारी कामधेनू घरी परी नाही भाकरी भक्षावया, कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही रायास घर कोठे. अशी जरी अवस्था असली तर याच्यासाठी आमचा जन्म आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं कारण? पिटू भक्तीचा डांगोरा. कोणतं कारण? हरिभजने हे ढवळिले जग. आणि म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. अवकाश नाम आयुष्य. इथं काय लावायचं रूपक? अवकाश नाम आयुष्य. आता याला कधी संपवायचं महाराज? हे ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. हो, भगवान सांगतात मृत्यू हा मृत्यू आहे, त्याच्यात सवलत नाही, त्याच्यात तोंड बघून नाही, त्याच्यात वशिला नाही, अजिबात त्याच्यामध्ये तफावत काहीच नाही. मरावंच लागतं. मग या लोकांचा विचार करा. ज्ञानोबा आहे संजीवन समाधी, तुकोबा आहे सदैव वैकुंठ गमन, नाथ महाराजांचं जीवन गोदावरीमध्ये समर्पित. नामदेव रायनं 15 माणसाचं कुटुंब नामदेव पायरीला बसवलं महाराज. हे कशाची संगती आहे? कारण या महात्म्यांच्या आयुष्यामध्ये जन्माचाही विटाळ आला नाही, प्रगटीकरण आणि मृत्यूचाही विटाळ आला नाही महाराज. गेले जात असताना त्यांनी ही अशी अवस्था ठेवून गेले. मग तुम्ही जे जगता ते जीवन सामान्य जीवन कर्माच्या अतीत आहे. आणि कर्माच्या अतीत असलेल्या जीवनाचा अभ्यास काळ करतो. अजून किती आहे अवकाश. मग काय कर? अरे 1 तास अशोक महाराज सांगायला लागले, याचं थोडं तरी लक्षात ठेव, याचं थोडं तरी लक्षात ठेव. मग काय काय लक्षात ठेवायचं? शरीर जाणार आहे. दशरथ राजा 99,000 वर्ष जगला. किती वर्ष जगला? 99 सहस्त्र. राया दशरथा 40 वर्ष नाही, 22 वर्षामध्ये त्याला खाली जमीन दिसना. इतकं उन्मत झालंय महाराज, इतकं उन्मत झालंय. 99,000 वर्ष आयुष्यामध्ये राजा दशरथानं प्रभू पोटाला यावी ही साधना केली. पण त्या राजा दशरथाला शेवटी जावंच लागलं महाराज. बलवान आयुष्याची माणसं गेले हो. ते हिरण्यकश्यपू नावाचं राक्षस, प्रल्हादाचा बाप, काय प्रबंध आयुष्य होतं त्याचं. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 महिने हिरण्यकश्यपू जगला. पण टाइम आल्याबरोबर अजून किती आहे अवकाश. दिवस मावळता, अर्धा दिवस, अर्धा शिल्लक आहे. भगवान नरसिंह प्रगट झाले. माणूस बी नाही, पशु बी नाही. अशा अवस्थेमध्ये त्या दैत्याला संपवलं. हा मृत्यू आहे. चला पुढं तुम्ही वर्णन करता. विठाला विठाला Yeah.
हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. शहाणा हो सांगतो तुम्हाशी, भजा रे विठ्ठला, चला उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा जगजोगी जगजोगी, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलासे लेखा, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजेड पडल्यावर उजेड पडल्यावर गळा पडेल फासा, उठा की जे माय बाप कशी लागली झोप, उठा की जे माय बाप कशी लागली झोप. आमचं वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाचा हृदयाचा आत्मा विशाल महाराज खोले. वा ते आवाज आणि ती लकब जमत नाही हो कुणाला बी, उग प्रयत्न करीत जाऊन कुणी म्हणाले पण ती रग नाही महाराज त्याच्यामध्ये. गाणं भीमसेन जोशीचं, गाणं भीमसेन जोशीचं आणि पिंगळा विशाल महाराज खोल्याचा आणि प्रबोधन इंदुरीकर बाबाचं. तोड नाही, ही माणसं पुन्हा होणारच नाहीत महाराज. आहे तोपर्यंत फायदा करू घ्या. आम्ही म्हणालो त्या म्हणण्याला काय महाराज, काय चिंता नाही. विठ्ठल विठ्ठल या दारीनं ऐकालो तरी दुसऱ्याला येईल, या दारीनं ऐकालो तरी दुसऱ्याला येईल, हे जरी नाही झालं तर दुसरं येईल, हे जरी नाही झालं तर दुसरं येईल. सदतेच्या वटिमा तळ बांधून येईल, सदतेच्या वटिमा तळ बांधून येईल, शेवटी काळ बांधून येईल, शेवटी काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बांधायला, आमच्या काय एका जनार्दनी आमचे काय बांधायला, पिंगळा 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 महाद्वारे, बोल बोलत होते का पिंगळा महाद्वारे, बोल बोलत होते महाद्वारे. नवरा फिरवितो टुकडू ऐका, ऐका ऐका, नवरा फिरवितो टुकडू ऐका, ऐका ऐका, पिंगळा महाद्वारे, बोल बोलत होते का पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोलत पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोलत पिंगळा महाद्वारे. नमन त्या खोले महाराजाला उभं प्रयत्न केला, जमत नाही पण राहत नाही, याची गरज आहे महाराज. डवर फिरवितो डुगडुगू ऐका, ऐका हो ऐका, काय ऐकायचं नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, हाचे अनुताप घेऊन सावध. आणि मग काय काहीतरी बोध साधू संतांनी जागा केलं, साधू संतांनी जागा केलं. आणि मग या जागा करण्याच्या पाठीमागं हेतू एकच होता, परिणाम एकच होता. बरं जमत नाही कसं महाराज, आता काय जमतंय, आर जमतंय, कुणाला जमलं, एक तास उरला खटवांगारायासे, एक तास उरला खटवांगारायासे, एक तास उरला खटवांगारायासे, एक तास उरला खटवांगारायासे.
खटवांगाला 1च तासाचं आयुष्य होतं महाराज. त्याची कथा खूप विस्तारित आहे, माझा वेळ संपलेला आहे. मी 11 ते 1 टाईम ठरवून आलो, उशीर झाल्यामुळे 1:05 झाले. बरोबर 5 मिनिटामध्ये आपण समारोप केला पाहिजे. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. तुम्ही म्हणताल 1 तास बोलतो म्हणून महाराजांना 2 तास नाही महाराज. सुंदर चिंतन आहे. अभंग सुटत नसतंय हो, नादाला लागायचं नाही महाराज. बरेच लोक म्हणतात कुठले होते महाराज खानापूरचे, बरं बोलले का जेवता जेवता म्हणते. ते दुसरं म्हणते काय बरं बोललं काही की पिंगळान काही केस कोरला बाबा, अभंगावर काही आलंच नाही, अभंग सुटलाच नाही. येडपटा तुला म्हशीचं वासरू सुटा ना, आमच्या अभंगाकडे कशाला येऊ लागलास माय. आयुष्य परंपरा माझे आजोबा परमार्थात होते, वडील परमार्थात गेले, माझंही आयुष्य संपलं, मला गाथा कळाला नाही. उगं तुम्ही बोलविता म्हणून जाता महाराज. मला फिरण्याचा नाद नाही, मी अजिबात कार्यक्रमाच्या मागे लागत नाही. तरी पण 180 कीर्तन 11 भागवत कथा गेले वर्षी चलत राहते. आलेली ऑफर घ्यायची चलत राहते. कारण 1 घंटा 1 तास आता ह्या तासाचं गणित जर ब्रह्मचक्राच्या लक्षणानं काढायचं म्हणलं तर फार व्यापक होते. पण नाही, नाथाची भूमिका तीच आपल्याला सांगायच्या. खटवांग राजा स्वर्गामध्ये गेला होता. इंद्रानं त्याचा पाहुणचार केला. 1 महिना 2 महिने राहिला आणि परत सांगितलं मी जातो होता माझ्या राजधानीला. राजा खटवांग जात असताना इंद्रानं सांगितलं थोडंसं जेवण करून जाता, पूर्णावरणाचा स्वयंपाक करू, पाहुण्याला पाठवायचं म्हणजे गोड. मग पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी केली. हे बैठकीत बसले तोपर्यंत नारद आले. या वर्षी वा सणात पाहुणा माझ्या मित्राच्या जेवणाला तुम्ही आला, काय भानगड आहे? ले काय नाही, पूर्णाचा स्वयंपाक चालू आहे, आता आले तुम्ही दोघं जेवण करा आणि निघून जा. बर आता किती वाजलेत? 11. जेवायला स्वयंपाक किती वाजता होईल? म्हणजे 1 वाजत. 1 वाजता तुझा स्वयंपाक होणार, 11 वाजता. आता वाजले, तुझी मालकीन आता स्वयंपाकाला बसणार, 2 तास स्वयंपाक. ज्याच्यासाठी जेवण करायला लागलास तो खटवांग 12 वाजता मरणार आहे. किती वाजता मरणार आहे? काही टाईम होता का बरं? किती अडचणीत नारदा सांगितलं. 1 तास खटवांग राजानं ऐकल्या बरोबर साधना चालू केली जेवणाचा त्या करून, आणि इतकं गोड भजन केलं महाराज. 1 तासाच्या भजनानं खटवांग राजाला भगवान विष्णूची प्राप्ती झाली महाराज. महाराज या लोकांना देव सापडला. कोणाला उभारला ध्वजती ही लोकावरी 80 चराचरी कीर्ती ज्यांची. भगवान निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ बाबा, नामदेवराय, गुरुवर्य जुन्ना महाराज, आदरणीय वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर, मारुतराव महाराज, मारुती महाराज कानेगावकर, साखरवाडीचे मौली महाराज, हे आपल्या देखत लोक हे संत देवापर्यंत पोहोचले. पुढीलांची चिफळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया. त्यांना सापडला, तुम्हाला का सापडणार नाही? त्याच्यासाठी काय करावं? एका जनार्दनी हरी बोला. आज वैकुंठवासी परमपूज्य मातोश्री द्वारकाबाई दत्तात्रय कंजे यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव आदरणीय दीपक दत्तात्रय कंजे पाटील यांच्या सुनबाई अर्चनाताई, परिवार, पाहुणे मंडळ, सगळे सोयरे भजनी मंडळ यांच्या वतीनं सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम. आज बरोबर आपण टायमालाच थांबलो. यावरी जे बोलणे ते वायाची वेळ घेणे. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळेस आपल्याला पर्वकाळ मिळतो. एरवी पर्वकाळ बरेच आहेत महाराज, हे वेळोवेळी भेटतात. पण आईच्या निमित्तानं सेवा घडणं, आईचं पितृतर्पण घडणं, आईची अंत्यविधी आपल्या मुलाच्या हातनं घडणं, पुरुषाशी पर्वकाळ पुन्हा मिळत नाही. जन्मास जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ
ते अति पवित्र धर्माची वेळ. आणि असं कार्य त्यांनी केलं. आपल्या आईसाहेबांच्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना निरोप देण्यासाठी आजचं अन्नदान, आज जेवढं, आजच नाही महाराज, आता जवळजवळ आज संध्याकाळपासून यांचा प्रवास धर्मनगरीकडे चालू होणार. धर्मनगरी 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 तुम्ही म्हणताल पुणे जिल्ह्यात आहे, जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, मरावं लागतंय तेव्हा कळतंय. तिथं मग अगोदर धर्मनगरीला जातात. धर्मनगरीकडे जात असताना एका वर्षामध्ये जवळजवळ हजारो योजनाचा प्रवास करून 17 ठिकाणी मुक्काम करून त्या चित्रगुप्ता कडवी त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब तिथं निर्माण होतो. आणि त्याच्यावर सजा मिळाल्यानंतर जिथं पोलीस कस्टडी काढल्या जातं त्याचं नाव आहे यमपुरी. मेल्या माणसं यमपुरीला जात नाही. एक वर्षभर तर जातच नाही. आता आमच्या आईसाहेब निघाल्या, आज संध्याकाळपासून आजचा मुक्काम आहे त्यांचा घरी. उद्या एका पावलाची वाट, मग वाटत फॅन नाही, वाटत पांघरायला चादर नाही, पायामध्ये चपलं नाहीत, अंगावर कपडा नाही, काहीच नाही. मग मिळते केव्हा? या जन्मात इथं जिवंतपणी जर केलं तर वस्त्रदान केलं की कपडे मिळतात, अन्नदान केलं की जेवायला मिळतं. काही दान करायचं महाराज, बास. अहो जमीन दान केल्यानंतर महाराज पालखीमध्ये बसून वैकुंठाला जाता येते. ही त्याचे टप्पे आहेत महाराज. या मातोश्रीला 1 वर्षामध्ये पुन्हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आपल्याला करावा लागतो. आणि त्या वर्षश्राद्धा दिवशी त्यांना जीवनमुक्ती प्राप्त होते. ते जात असताना समजा आपली आई गेली गुढीपाडव्याला आणि आपल्या सुनाला पोरगी झाली पंचमी दिवशी, पण घरातले म्हणाले हे आजी परत आली. येडपटा, आजी गेलीच नाही वरी, परत कशी येईल? तो येणारा वर्ग वेगळा आहे, जाणारा वर्ग वेगळा आहे. जे त्याच्या वाट्यात ठरलेले आहेत. उत्तम कर्म करा. एक खरं आहे, पुनर्जन्म मिळतो महाराज, पुनर्जन्म मिळतो. घेईना मी जन्म याजसाठी देवा. अन्नदान करणाऱ्याला पुनर्जन्म मिळतो, कथा कीर्तन करणाऱ्याला पुनर्जन्म मिळतो, आणि पंढरीची वारी करणाऱ्याला पुनर्जन्म मिळतो. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा अनुलाता. अशा या दुःखदमय घटनेमध्ये 1-2 मिनिटांची श्रद्धांजली, माऊलीचं भजन होईल, आरती होईल. सगळ्यांना महाप्रसादाचं आयोजन आहे. डोळे झाका, 2 मिनिट मांडी घाला आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपला वारकरी संप्रदायाच्या वतीनं आईसाहेबासाठी 2 मिनिटाची श्रद्धांजली. पुंडरी कवरदे देव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी, मारुतराव महाराजांच्या चरणी समर्पित करून थांबण्याचा प्रयत्न. एक महत्त्वाची सूचना, आपल्या लातूरची सर्वात आयुष्यातला सर्वात मोठा पर्वकाळ आपल्या लातूर नगरीला प्राप्त झालेला आहे. आणि तो पर्वकाळ आदरणीय परमपूज्य वारकरी भूषण ज्ञानेश्वर माऊली छोटे माऊली कदम यांच्या संयोजनाने 22 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 या कालखंडामध्ये दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. याचं कारण आहे, जगद्गुरू तुकोबारायाच्या वैकुंठगमन सोहळ्याला 375 वर्ष झाले. संत शिरोमणी नामदेवरायाच्या संजीवन समाधी सोहळ्याला 675 वर्ष संजीवनी झालेले. आणि ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याला जवळ जन्म सोहळ्याला 750 वर्ष. या त्रिखंडामध्ये आपल्या खंडापूर गावाजवळ
नवीन मार्केट मिलिटरी कॅम्पच्या शेजारी मांजरा कारखान्याजवळ 400 एकरमध्ये भव्य मंडप आहे. किती एकरमध्ये? जवळजवळ लाखावर संख्या आहे जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथापारायणाला बसणाऱ्यांची. आणि तुकोबारायांच्या पादुका भंडारा डोंगराहून हेलिकॉप्टरने आपल्या सिद्धेश्वर महाराजांच्या प्रांगणामध्ये उतरणार आहेत. तेथून पानगावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 11 लाखाच्या चांदीच्या रथातून त्या पादुका या ठिकाणी येणार आहेत. येत असताना 375 पताका, 375 तुळशी, 375 कळश, 375 विनेकरी, 375 मृदंग, 375 वादक, चोपदार, 10,000 वारकरी, वेगवेगळे कीर्तनकार फेटे बांधून टाळ घेऊन उपस्थित राहणार आहेत. तसेच 375 तुकाराम नावाची व्यक्ती आपल्याला यादी करून ठेवा. 675 नामदेव नावाची व्यक्ती आपल्याला यादीला पाहिजे. 750 ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला आपल्याला या रथांच्या पालखीच्या पाठीमागे ठेवायचे. भाविक समाज सगळा चालणार आहे. तिथे गेल्यानंतर सप्ताहाचं स्वरूप भव्य अशा मंडपामध्ये राहील. ज्ञानोबा तुकोबा सगळ्या संतांच्या पादुका या मंडपामध्ये येत असताना नियमाप्रमाणे काकडा भजन आरती कीर्तनाचे कार्यक्रम होतील. राहण्यासाठी सगळ्यांची व्यवस्था आहे. विशेषतः लातूर नगरीचं तर भाग्य आहे, पण ग्रामीण भागामध्ये आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये सांगायला लागलो त्या सप्ताहामध्ये 7 दिवस एका घरच्या महिलेनं कमीत कमी 11 भाकरी एका वेळेच्या अशा गावातून गोळा करायच्या. वाहनाची व्यवस्था केल्या जाईल. आपल्याला दररोज या ठिकाणी तो स्वयंपाक पूर्ण करायचा आहे. ग्रामीण भागातून शहरी भागातून तुम्ही म्हणताल ग्रामीण बोलायला तर आम्हाला काय, तुम्हाला देखील तेच संगती आहे महाराज. जे करताल ते तुमच्यासाठी आपल्या आयुष्यातला आपण ज्ञानोबाराय पाहिले नाहीत, पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या सोहळ्याला तन मन धनाने कुठली अपेक्षा न करता ज्ञानोबाराय माझी माय आहे, तुकोबाराय माझे वडील आहेत या भावनेनं आपण जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या वारकऱ्यांनी कंबर कसून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा आपण संकल्प केलेला आहे. या कार्यक्रमाला शक्यतो मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. कदम माऊलींनी आमची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली. तर एक रत्न आपल्या मराठवाड्याला लाभलेला आहे. आपण म्हणतो ज्ञानोबाराय पाहिले का नाही आपल्याला माहीत नाही. आपण संजीवन समाधीचं दर्शन घेतो, पण कदम माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर रूपानं प्रगट झालेलं रोपट आहे. या कार्यक्रमासाठी त्यांचं आयोजन. सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा. ऐशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल पुंडरी राम.